नवनिर्वाचित शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना आज क्लीन चिट मिळाली आहे। विरोधकांनी टीकेची झोड उठवली असता साधारणतः 15 सप्टेंबर 2023 रोजी रवींद्र वायकर यांच्यावरती जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण पाहत आहात देशोन्नती न्यूज। आज रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे। देशोन्नतीच्या माध्यमातून पाहूया नक्की हे प्रकरण काय होतं। रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार होते। 2009च्या डिलिमिटेशनच्या नंतर जोगेश्वरी विधानसभा सीट ही घोषित झाली। मुंबईतील 26 विधानसभापैकी एक विधानसभा क्षेत्र म्हणून जोगेश्वरी पूर्वची निर्मिती 2009 साली झाली आणि पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेनं आपलं खाते या ठिकाणी उघडलं आणि रवींद्र वायकर हे तेथून निवडून आले। ठाकरे गट फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त आमदार आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी रवींद्र वायकर हे निडरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले। एकनाथ शिंदे यांनी जिकरीचे प्रयत्न करून देखील रवींद्र वायकर यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी जोर लावला, पण त्यांना ते शक्य झालं नाही। याच कालावधीत किरीट सोमय्या यांनी जोगेश्वरी इथल्या सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आणि ईडीने चौकशी सुरू केली। 15 सप्टेंबर 2023 रोजी रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार असताना जोगेश्वरी भूखंड प्रकरण आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती। चौकशी केल्यानंतर त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी सगळे कागदपत्र जमा केल्यानंतर ईसीआर रजिस्टर झाला आणि सर्व प्रश्नांना रवींद्र वायकर यांनी उत्तर दिल्याचंही त्यांच्या वकिलाने मीडियासमोर सांगितलं। अनुषंगाने सगळे डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहेत आणि जमिनीच्या व्यवहाराबाबत आणि क्लबच्या व्यवहाराबाबत सगळ्या गोष्टींची विचारपूस करण्यात आली। सगळ्या बाबतीत आम्ही स्टेटमेंट साहेबांनी बरोबर दिलेले आहेत। सगळे डॉक्युमेंट आम्ही सबमिट केलेले आहेत। त्या हिशोबाने जो काही ईसीआर रजिस्टर झालेला आहे त्या ईसीआर मधले ज्या लूप होल्स आणि ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी काय प्रेशराईज करून रजिस्टर करण्यात आले, त्याची सगळ्याची पूर्तता साहेबांनी आता केलेली आहे आणि आम्ही ईडीच्या सगळ्या प्रश्नांना संपूर्ण उत्तर दिलेली आहेत। 30 जानेवारी 2024 रोजी ईडीने छापेमारी करण्यास सुरुवात केली आणि रवींद्र वायकर यांचे पाय फसत गेले। काय होतं जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण ते आपण पाहूया। जोगेश्वरीमध्ये 13,000 चौरस मीटर भूखंड मनोरंजन मैदान, रुग्णालय आणि रस्त्यासाठी आरक्षित होता। त्या जागेवरती रवींद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केलं। संबंधित भूखंड मालकाने खरेदी सूचना बजावल्यानंतरही पालिकेकडून मुदतीत भूखंड खरेदी केला नव्हता। मुदत उलटून गेल्यानंतरही भूखंडावरती आरक्षण रद्द करण्यात आले होते। भूखंड विकासाचा मार्ग बांधकाम व्यावसायिकासाठी मोकळा झाला होता। प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावरती महापालिका विरोधात निकाल आला। सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त अजय मेहतांना लेखी आदेश देण्यात आले होते। नियोजन विभागामध्ये फाईल असताना तत्कालीन आयुक्तांच्या शेऱ्यामध्ये खाडाखोड करण्यात आली होती। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये असा बदल देखील त्या प्रकरणात केला होता। फाईलवरील शेऱ्यातील फेराफार प्रकरणी महापालिकेकडून आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पोलिसांकडून वकील गैरहजर होते। या घोटाळ्या प्रकरणी पालिकेचे 4 अधिकारी देखील निलंबित झाले होते। जोगेश्वरी इथल्या सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप वायकरांवरती करण्यात आला होता। रवींद्र वायकरांबरोबर त्यांच्या पत्नी आणि इतरांविरोधात देखील गुन्ह्याची नोंद झाली होती। तर 9 जानेवारी 2024 रोजी ईडीने या प्रकरणी छापेमारी केली होती। तर भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत वायकरांसह उद्धव ठाकरेंवरती देखील हल्लाबोल केला होता। त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे सोबत जाणं पसंत केलं होतं आणि एकनाथ शिंदे यांनी लोकसभेला मुंबई उत्तर पश्चिम मधून वायकरांना उमेदवारी दिली। उमेदवारी दिल्यानंतर विरोधी पक्षाने वायकरांना क्लीन चिट मिळणार असा अंदाज देखील बांधला होता। दरम्यान ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर बरोबर वायकरांनी लोकसभेत तगडी फाईट केली। अमोल कीर्तीकरांना विजय घोषित केल्यानंतर फेर मतमोजणीत अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर हे विजयी झाले होते। खरं तर किरीट सोमय्यांनी रवींद्र वायकरांवरती 500 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता। भाजपासोबत गेल्यानंतर अनेकांना क्लीन चिट मिळाली आणि त्यात रवींद्र वायकर यांच्या नावाचीही भर पडली।
तर पाहूया, आज सकाळीच किरीट सोमय्या यांनी एक वक्तव्य केलं. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं, म्हणून या विषयावर मी कोणतीही कॉमेंट करणार नाही. आज सकाळी पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी देखील रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाल्याबद्दल भाजपावरती ताशेरे ओढले. वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि CBIच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे. रवींद्र वायकर यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी देखील आपली संतप्त भूमिका मीडियासमोर मांडली. दाऊद इब्राहिमला फक्त क्लीन चिट देणं बाकी आहे असंही विधान संजय राऊत यांनी केले. त्याचबरोबर भाजपाने खोटे गुन्हे दाखल केल्याचं आता तरी कबूल करावं असं देखील संजय राऊत म्हणाले. हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली हे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवत आहे. या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी CBIचे खटले दाखल करा किंवा केले. त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत. वायकर तर घाबरून पळूनच गेले ना. वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि CBIला. हेच केस, याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली. दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये, मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये? हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा आहे, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात जोडलं. हे तुम्ही मान्य करा. आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले. राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची. त्यांच्याबरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले. असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात. त्यातले वायकर एक आहेत ना. काय बोलणार सर? त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यासाठी. मग आता का मागे घेतले तुम्ही? आमच्यावरचे सुद्धा घ्या ना. नवाब मलिकवरचे घ्या, प्रफुल्ल पटेलवरचे घेतले. 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली. मग आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही जप्त केलेल्या आहेत का? आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून? भाजपाकडे वॉशिंग मशीन आहे हे आता जनतेला कळालं असून त्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर क्लीन चिट मिळणार हे साहजिक आहे. आणि भाजपाने जनतेला दाखवून दिलं आहे की आमच्याकडे येणारा प्रत्येक भ्रष्टाचारी हा वॉशिंग मशीनमध्ये कमळ वॉशिंग पावडर टाकल्यानंतर स्वच्छ होतो. आज जनतेनं हे स्पष्टपणे पाहिलं आहे असे उद्गार विजय वडेट्टीवार यांनी काढले आहेत. मध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे. त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो. हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही. म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणात गैरसमजातून आणि चुकीच्या माहितीतून BMCनं वायकरांविरोधात तक्रार दिली होती असं आर्थिक गुन्हे शाखेनं सी समरी रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. सार्वजनिक वापराच्या राखीव भूखंडावरती हॉटेल उभारल्याचं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप होता. गैरव्यवहारातून मुंबई महापालिकेचा महसूल बुडाल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात वायकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता हे सगळं प्रकरण क्लीन चिट दिल्यानंतर संपलं असं म्हणावं लागेल. आणि सर्वच घोटाळेबाज यांना क्लीन चिट कशी मिळते हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असेल.
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी देशोन्नती न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.